नमस्कार मित्रांनो, वेलकम टू दी चॅनल यू अकॅडमी। माझं नाव आहे उदय। आज मी तुमच्यासाठी एक नवीन प्रश्न घेऊन आलोय जो की 2023च्या पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता की 100 मुलांच्या वर्गात 60 मुले चहा पितात, 40 मुले कॉफी पितात आणि 25 मुले चहा व कॉफी दोन्ही पितात, तर त्या वर्गात चहा व कॉफी न पिणारे किती विद्यार्थी आहेत? याचे ऑप्शन बघा, 25, 28, 30 आणि 32। आता हा प्रश्न आपण बोर्डवर कसा सोडवायचा ते पाहू। ठीक आहे, बघा मित्रांनो, प्रश्न आता मी बोर्डवर लिहून घेतलेला आहे। आता त्याला कसं सोडवायचं आपण बघूया। बघा, हा प्रश्न संच किंवा सेट या प्रकारामधला आहे। आता मी प्रश्न वाचून दाखवतो पुन्हा एकदा। 100 मुलांच्या वर्गात 60 मुले चहा पितात, 40 मुले कॉफी पितात आणि 25 मुले चहा व कॉफी दोन्ही पितात, तर त्या वर्गात चहा किंवा कॉफी न पिणारे किती विद्यार्थी आहेत? आता बघा, चहा व कॉफी पिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिली आणि चहा व कॉफी दोघंही पिणारे संख्या दिलेली आहे। न पिणाऱ्यांची संख्या आपल्याला शोधायची आहे। आता बघा, इथे 100 लोक आहेत टोटल। ठीक आहे, मग इथं काय करतो मी, 100 लिहून घेतो। चहा व कॉफी पिणारे, चहा अधिक कॉफी। ठीक आहे, हे मी असं बनवून घेतो। आता त्याच्यानंतर काय दिलंय, चहा पिणारे किती आहेत? 60 आहेत। मग इथं किती? 60। ठीक आहे, आणि कॉफी पिणारे 40 आहेत। कॉफी पिणारे 40 आहेत। आता सेट मध्ये काय करतात माहितीये का, एक तर चौकोन बनवतात किंवा वर्तुळ बनवतात। मग मी काय करतो, वर्तुळ बनवून घेतो। हे बघा, अगोदर काय करायचं, 2 वस्तूंबद्दल दिले म्हणून 2 वर्तुळ काढून घेऊ आपण। ठीक आहे, हा एक वर्तुळ आणि याच्यामध्ये असा वर्तुळ काढा। ठीक आहे, याला मी चहा नाव देईल। हा काय आहे? चहा। आणि हा असणार आहे कॉफी। ठीक आहे, म्हणजे काय होईल की इथं चहा पिणारे लिहायचे या गोलमध्ये, इथं कॉफी पिणारे लिहायचं आणि इथं काय असणार आहे, दोघी पिणारे। आता आधी काय करून घेऊ की 25 मुले चहा व कॉफी दोन्ही पितात, म्हणजे दोघांचं लिहून घेऊ की चहा आणि कॉफी दोघी आवडतं त्यांना। मग इथं काय लिहितो मी, 25। इथं लिहून घेऊ आपण 25। मग काय, चहा पण आणि कॉफी पण पितात। मग आता चहा पिणारे 60 विद्यार्थी। मग आता बघा, इथं 60 विद्यार्थी चहा पिणारे, त्यांच्यामध्ये असे विद्यार्थी की ते कॉफी पण पितात। मग 25 मध्ये येतील ना ते। मग 25 मुलं असे 60 पैकी की ते कॉफी सुद्धा पितात। मग फक्त चहा पिणारे या ठिकाणी लिहू। मग आता बघा, 60 आहे, 60 मधनं फक्त चहा पिणारे काढायचे आपल्याला। मग हे चहा आणि कॉफी दोघी, मग याच्यातनं कॉफी पिणारे मायनस होऊन जातील। मग किती येईल मग? ठीक आहे, आणि इथं 35, म्हणजे फक्त चहा पिणारे 35 आहेत। काय असणार आहे? 35 आणि हे 25, दोघे मिळून 60 होऊन जातील की चहा पिणारे। हे फक्त चहा पिणारे आणि हे चहा अधिक कॉफी दोघी पिणारे। आता बघा, पुढच्या वाक्यामध्ये दिलंय की कॉफी पिणारे किती? इथं दिलंय 40 मुले कॉफी पितात। मग त्याच्यामध्ये असे विद्यार्थी की ते चहा सुद्धा पितात, मग ते ह्या 25 मध्ये येऊन लागतील। म्हणजे आता काय करतो, हे 40 मध्ये कॉफी पिणार आहेत, त्याच्यातनं 25 लोक असे आहेत की जे चहा सुद्धा पितात, मग त्यांना वजा करून टाकायचं। मग काय होईल, मग 15 उरेल। काय उरेल? 15। मग हे 15 लोक असे आहेत की फक्त आणि फक्त कॉफी पितात। फक्त काय पितात? कॉफी पितात। मग आता प्रश्न काय दिलेला आहे, आपण सोडवून टाकलेला आहे। फक्त चहा पिणारे 35, फक्त कॉफी पिणारे 15 आणि चहा व कॉफी दोघे पिणारे 25 जण आहेत। त्यांनी विचारलंय कॉफी किंवा चहा न पिणारे। मग आता बघा, इथं फक्त चहा पिणारे 35 आहेत, 35 आहेत, फक्त चहा पितात। आणि कॉफी पिणारे, फक्त कॉफी पिणारे 15 आणि दोघेही चहा अधिक कॉफी दोघी पितात। ठीक आहे, मग किती? 25 लोक येते। आता हे जर मोजले आपण, 30, 2 50, 60, 70 आणि 5 75, हे किती झाले? 75। म्हणजे या 100च्या ग्रुपमध्ये 75 लोक असे आहेत की ते काही ना काही पितात, एक तर चहा पितात, एक तर कॉफी किंवा दोघं पितात। मग आता आपल्याला 100 पैकी 75 लोक भेटलेले आहेत। मग 100 पैकी जर 75 काही ना काही पित असतील, तर काहीच न पिणारे किती आहेत? मग त्याच्यापैकी मायनस करू 100 मध्ये, किती येतील मग? 25 लोक। किती येतील? 25 लोक असे जे काहीच पित नाहीत। ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल तर एकदा लाईक करून द्या। ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो। आपण प्रश्नावर परत आलो मित्रांनो। आपण बोर्डवर
कॉफी व चहा न पिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 25 शोधली होती. आता मी 25 या ऑप्शनवर क्लिक करणार आहे. बघा मित्रांनो, आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. धन्यवाद.